पूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना त्याच रोजच्या कामातून बाहेर काढण्यासाठी, त्यांना उंबरठा ओलांडून समाजात वावरण्यासाठी अनेक व्रतवैकल्ये जसे की वटपौर्णिमा, हळदी-कुंकू कार्यक्रम, झिम्मा फुगडी घालणे, मंदिरातील पवित्र रिच्युअल्स करणे जसे की शिवामूठ, अभिषेक घालणे असे अनेक रिच्युअल्स केले जायचे. त्यांनी काय व्हायचे की ती स्त्री घरकामातून थोडासा वेळ अनेक स्त्रियात घालवायची, ज्यांनी गप्पा गोष्टी व्हायच्या, करमणूक व्हायचे, नटणे मोरडणे व्हायचे. आज आपण शिवामूठ का घालायची ना ते आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळी स्त्रियांना केवळ चूल आणि मूल इतकेच असायचे. तर आपल्या संस्कृतीत असे अनेक व्रतवैकल्ये आलीत ज्यांनी त्या घराबाहेर मंदिरात जाऊ लागल्या. त्यातलीच ही एक शिवामूठ. यात दानधर्माचे महत्त्व देखील कळते, कारण पूर्वी त्या बायका जे काही मूठ घेऊन जायच्या धान्यांची ती पिंडीवर वाहायच्या आणि ते पिंडीवर वाहिलेले धान्य तेथील पुजाऱ्याला घरी नेता यायचे, ज्याने त्याला संसाराला एक मदत मिळायची. आणि आपण थोडं का होईना, मूठभर का होईना दान केलं अशी भावना त्या स्त्रियांमध्ये. तर अशा प्रकारे एकमेकांच्या संसाराला हातभार लावण्याचं काम पूर्वी अशा अनेक व्रतवैकल्यांमधून व्हायचं. का तर मूठ घालणाऱ्या स्त्रीला आपल्याला मिळालेले आशीर्वाद महत्त्वाचे वाटायचे आणि त्या पिंडीवर त्या स्त्रीने वाहिलेली धान्याची मूठ आपल्याला आज घरी नेता येईल असं त्या पुजाऱ्याला वाटायचे. त्यामुळे नकळत एकमेकांना सहाय्य व्हायचे. आज आपण सर्व सुस्थितीत असतो, सुस्थितीत आहोत, तरीही आज आपण अशा अनेक आपल्या पारंपरिक ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण अगदी आवडीने भक्तिभावाने करत राहतो. आजकालची जी काही तरुण पिढी आहे ज्याच्यामध्ये माझाही समावेश आहे बरं का. तर आम्हाला थोडंसं फॅशन, थोडंसं फॅन्सी आणि व्हॉट्सॲप, सोशल मीडियावर स्टेटस दाखवण्यासाठी का होईना पण ह्या सगळ्या परंपरा करू वाटत आहेत. कुठल्याही माध्यमातून, कुठल्याही भावनेने त्या परंपरा आमच्याकडून चालू राहिलेत याला मात्र महत्त्व आहे. शिवामूठ घालताना पण आपण तांदूळ, मूग, तीळ, जवस अशांची शिवामूठ नेहमी घालत असतो. म्हणजे तृणधान्य, भरडधान्य, तेलधान्य हे सगळं आपण त्या शिवाच्या पिंडीवर काय करत असतो तर अर्पण करत असतो. याच्यामागे किती मोठी विचारधारणा होती पूर्वीच्या लोकांची याचा एक अनुभव आपण इथे घेऊ शकतो. म्हणजेच काय की तृणधान्यामध्ये जे सगळ्यात इझिली अवेलेबल होईल आपल्याला आणि ज्याचे सगळ्यात जास्त फायदे होतील असा आपण त्यातला एक धान्य निवडून त्या शिवामुठीवर घातलेला आहे. तेलधान्यामध्ये जो सगळ्यात इझिली अवेलेबल होईल आणि ज्याच्यात सगळ्यात जास्त गुणधर्म आहेत असं आपण तेलधान्य निवडून त्या शिवामुठीवर घालतो. तर अशा प्रकारे जी धान्य, जी तृणधान्य, जी कडधान्य, जी तेलधान्य ही क्वालिटीनी अतिशय योग्य आहेत अशीच आपण निवड. म्हणूनच ह्या सगळ्या तृणधान्य, कडधान्य, तेलधान्य, भरडधान्य ह्या सगळ्यातून आपण एक अशी मूठ घेतो, एक असं धान्य आपण निवडतो जे ह्या सगळ्या गुणांनी संपन्न आहे आणि ती आपण आपल्या देवाला अर्पण करतो शिवामुठाच्या रूपात. म्हणून आपण शिवामूठ घालतो. काही गोष्टींचं जर ज्ञान आपण घ्यायचा प्रयत्न केला ना तर अभ्यास देखील आपल्याला अपुरा पडेल. इतकं महत्त्व आपल्या या भारतीय संस्कृतीने आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो फक्त आपण घ्यायचा. चला तर मग आजची माझी जी काही ही पूजा आहे ती मी स्टार्ट करते शिवामूठची. सगळ्यात पहिला मी जे काही आपली पिंड आहे ना त्या पिंडीला मी आपल्या दुधाने अभिषेक घालेल आणि त्याच्यानंतर गरम पाण्याने अभिषेक घालेन आणि मग शिवामूठ वाहीन. त्यानंतर बेलपत्र अर्पण करेन आणि जे काही फुले आहेत पांढऱ्या कलरची ती देखील मी त्याला आपल्या पिंडीला अर्पण करेन. थोडीशी पूजा टाईप असं इथे मी सजावट केलेली आहे. शंकराचं फोटो मी समोर ठेवलेला. फळांचा नैवेद्य आहे. रुद्राक्षाची घरात माळ होती
ती मी इथे सजावटीच्या कारणास्तव इथे ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी ही पिंड ठेवलेली आहे. दूध आहे, गरम पाणी आहे आणि अख्खे मूग मी इथे घेतलेले आहेत. तर अशा रीतीने एक छोटीशी जी काही सजावट असते पूजाविधीची, ती त्या प्रकारे एक छोटीशी पूजाविधी इथे मी करत आहे शिवामूठची. तर ती तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही पुढे बघा मी काय काय करते. तर इथे मी आपली जी काही पिंड होती ती पिंड मी इथे ठेवलेली आहे ताम्हणामध्ये. आणि आता याच्यावरती मी सगळ्यात पहिला जे आपण दूध घेतलेलं आहे त्याचा मी अभिषेक घालते. आणि अभिषेक घालताना तुम्ही 11 वेळा हा घाला. ओम नमः शिवाय म्हणत आपल्याला हा अभिषेक घालायचा आहे. तर आपण आता ते अभिषेक घालायला सुरुवात करूयात. चला तर मग. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. माझा दुधाने अभिषेक झालेला आहे 11 वेळा. तर इथे आपण घेताना देखील दुधाचा अभिषेक घालतो. दूध देखील सर्वगुण संपन्न असं द्रव्य आहे. तर त्याचा अभिषेक आपण आपल्या देवाला अर्पण करत असतो. चला आता गरम पाणी देखील मी इथे तयार ठेवलेलं आहे. आता ह्या गरम पाण्याने आपण अभिषेक घालू पिंडीला. कारण दूध हे थोडंसं, दुधामध्ये देखील साय असल्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये तेलजन्य सत्व राहिलेला असतो. त्याने आपल्या पिंडी एक प्रकारचा तेलकटपणा आलेला असतो. तर तो तेलकटपणा पुन्हा धुवून निघण्यासाठी, ती पिंड स्वच्छ करण्यासाठी आपण गरम पाण्याचा अभिषेक घालत असतो. कारण गरम पाण्याने जेवढे काही ते तेलाचे गुण किंवा सत्व राहिले आहेत ते सगळे निघून जातात. पिंड पुन्हा एकदा स्वच्छ होते. तर आपला गरम पाण्याने अभिषेक झालेला आहे. आता पूर्ण पिंड ही चांगल्या रीतीने स्वच्छ कापडाने आता पुसून घेऊयात. इथे मी आपली पिंड स्वच्छ करून घेतलेली आहे, स्वच्छ पुसून घेतलेली आहे. आता जे काही आपण हा अभिषेक घातलेलं जे काही दूध आणि पाणी होतं ते मी तुळशीला अर्पण करेन. हे इतरत्र कुठेही न टाकता तुळशीमध्ये ते टाकावे. तर मी ते करेन. तर इथे तिसरा सोमवार असल्याकारणाने आज जी काही शिवामूठ आहे ती आपली अखंड मुगाची आहे. तर ते मी इथे घेतलेले आहेत. आणि तुम्ही 108 असे अखंड मूग एकत्र घेऊन एक शिवामूठ घालू शकता. किंवा तुम्ही अखंड मूग असे हातात घेऊन 3 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा शिवामूठ या पिंडीवरती तुम्ही वाहू शकता. तर आता आपण इथे 3 वेळा आपण जे काही हे अखंड मूग घेतलेले आहेत ते असे मुठीने मी या पिंडीवर अर्पण करेन. कोणतीही पूजाविधी करत असताना त्याच्या मागचं जे काही वैज्ञानिक कारण आहे किंवा त्यातून आपल्याला काय लाभ मिळणार आहे हे जर समजावून घेऊन, याचा जर अभ्यास करून घेऊन जर तो आपण विधी पूर्ण केला तर त्याचे चांगले परिणाम आपल्या मनावरती सगळ्यात पहिला होतील. आणि त्याने मन आपलं सात्विक आणि पॉझिटिव्ह राहील. म्हणूनच कोणतीही पूजाविधी करत आहे ना तर त्याच्यामागे काहीतरी एक कारण आहे, काहीतरी एक वैज्ञानिक कारण आहे. हे पहिला शोधणं गरजेचं. चला तर मग तुम्हाला सर्वांना ह्या श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपण याच्यावरती बेलपत्र अर्पण करूयात. ओम नमः शिवाय म्हणत बेल हा मी पालता पिंडीवरती ठेवलेला आहे. पांढरे फूल वाहूयात. तर अशा रीतीने आपला हा शिवामूठचा जो काही पूजा विधी होती ही शिवामूठची ती माझी पूर्ण झाली.